नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करून ती प्रक्रिया 4 महिन्यांत पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला नुकतेच दिले. यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यामागचं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा अटकळी बांधण्यात आल्या. मात्र 12 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजे यांची भेट घेतल्यानंतर या अटकळींना काहीसा ब्रेक लागला. दरम्यान राज ठाकरे हे स्वतंत्र निवडणुका लढवणार की राजकीय पक्षांबरोबर युती करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तरीही हे राजकीय दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील हे मात्र निश्चित आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी शिवसेना ठाकरे गटात काहीशी अस्वस्थता निर्माण करू शकतात. कारण भाजपास सर्वच राजकीय पक्ष मनसेबरोबर हातमिळवणी करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. मात्र राज ठाकरे यांनी आजपर्यंतची राजकीय भूमिका अनेकांना गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे मनसेची नेमकी कोणत्या पक्षाबरोबर युती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 2006 मध्ये एकसंध शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मनसेला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. त्यामुळे मनसेने आतापर्यंत लढवलेल्या 3 महापालिका निवडणुकीत तुलनात्मकरित्या चांगली कामगिरी केली आहे. 2006 ते 2009 दरम्यान झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये मनसेने 12 महापालिकांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 45 जागा त्यांच्या पारड्यात पडल्या. महापालिका निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारी 5.87% इतकी होती. राज्यातील एकूण 22 महापालिकांमध्ये नगरसेवक पदांच्या 2118 जागा आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी नाशिकमध्ये झाली, जिथे पक्षाने एकूण 108 पैकी 12 जागा जिंकल्या आणि 12.97% मत मिळवली. त्यानंतरच्या पालिका निवडणुकीत मनसेने पुण्यातील 144 पैकी 8 जागा जिंकल्या. त्यावेळी मनसेला मिळालेली मतांची टक्केवारी 7.74% इतकी होती.